बीड जिल्हा पोलीस दलामध्ये चालू करण्यात आलेल्या ई-ऑफिस प्रणालीमध्ये ई-ऑफिसमध्ये आपले आधारचे ई-साईन कसे ॲक्टिव्ह करायचे आहे, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत. त्यासाठी लॉग इनच्या प्रोसेसप्रमाणे आपले ई-ऑफिस लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. त्यानंतर हे जे 2 नंबरचे ऑप्शन आहे ई-फाईल, ई-फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ई-साईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी हे जे ऑप्शन दिसत आहे, रजिस्टर फॉर सायनिंग. रजिस्टर फॉर सायनिंग यावर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे 2 ऑप्शन ओपन होतील. एक डी-एस-सी रजिस्ट्रेशन आणि ई-साईन रजिस्ट्रेशन. ई-साईन म्हणजे आधारद्वारे आपले स्वाक्षरी होणार आणि डी-एस-सी म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटद्वारे आपले स्वाक्षरी होणार. यासाठी या ठिकाणी हे 2 प्रकारच्या स्वाक्षरी रजिस्ट्रेशन करण्याचे ऑप्शन दिसत आहे. आपण आता ई-साईन या ऑप्शनवर क्लिक करून आधारद्वारे ई-साईन होणारी कशी रजिस्ट्रेशन करायचे आहे ते आपण पाहूया. आता ई-साईन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ई-साईन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. या ठिकाणी उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात हे जे ऑप्शन दिसत आहे, रजिस्टर ई-साईन हे जे ऑप्शन आहे, रजिस्टर ई-साईन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रजिस्टर ई-साईन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. हे जे चेकबॉक्स आहे, त्याला राईट करायचं आहे. दोन्ही चेकबॉक्सला. चेकबॉक्स राईट केल्यानंतर याप्रमाणे खाली ऑप्शन दिसेल ओके. ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढील प्रोसेस होईल. त्यानंतर या ठिकाणी इंटर युअर आधार नंबर या ठिकाणी आपले आधार टाइप करायचे आहे. या ठिकाणी आधार टाइप केल्यानंतर हे जे खालचे ऑप्शन आहे, एंटर युअर आधार ओ-टी-पी म्हणजे आधार नंबर टाइप करून गेट ओ-टी-पी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ओ-टी-पी आलेला त्या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण या ठिकाणी एंटर युअर आधार या ऑप्शनमध्ये आपण आपला आधार नंबर टाइप करूया. आधार नंबर टाइप करून गेट ओ-टी-पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला ओ-टी-पी एंटर युअर आधार ओ-टी-पी ऑप्शनमध्ये टाइप केल्यानंतर हे खालील ऑप्शन दिसत आहे सबमिट. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेसिंग होईल. त्यानंतर हे ऑप्शन येईल. या ठिकाणी आय अग्री टू कंटिन्यू या ऑप्शनवर राईट करून प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हे पहा या ठिकाणी उजव्या साईडला सक्सेस ई-साईन रजिस्टर्ड सक्सेसफुली हे ऑप्शन आपल्याला रजिस्टर झालेलं दिसत आहे. अशा प्रकारे आपण आधारचे ई-साईन ई-ऑफिसमध्ये रजिस्टर करायचे आहे आणि याप्रमाणे प्रोसेस करून आपण पुढील कारवाई करायची आहे. अशा प्रकारे आपण ई-ऑफिसचे ई-साईन रजिस्ट्रेशन करावे. धन्यवाद.